नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे कोणतीही गोष्ट ब्रह्मांडाकडनं मागून घेणं किंवा खेचून घेणं. आ ही गोष्ट खरी आहे का? प्रत्येकाला असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे खरं आहे का? हे असं होतं का ब्रह्मांडामध्ये, की कोणतीही गोष्ट आपल्याला पाहिजे ती मिळते का? ह्या सर्वांचा मेन महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे हो, मिळते. हं? आपल्याला ब्रह्मांडाकडनं पाहिजेल ती गोष्ट मिळत राहते. हं? आणि ती मिळतीच गोष्ट. पण ती केव्हा मिळते? ज्यावेळेस आपण सक्षम असतो, आ ज्यावेळेस आपल्याजवळ पॉझिटिव्ह ऊर्जा असते. आ कोणतीही निगेटिव्ह ऊर्जांना आपल्याजवळ जागा नाही, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यात भरपूर असते. त्यावेळेस ब्रह्मांड आपल्याला पाहिजेल ती गोष्ट देते. आ ब्रह्मांड आपली कोणती भाषा आहे ही ओळखत नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे. ब्रह्मांड हे आपले हावभाव ओळखत असतो. आपल्या चेहऱ्याचे हावभाव, आपले हावभाव कसे आहेत त्याच्यावरनं ब्रह्मांडाची आणि आपली तार जुळलेली असते. तर मग आपण नाही का, आपल्याला सतत कसं आपलं एक हे असतं की विचार असतात की असं बघा, कोणाकोणाला वाटतं की असं ज्याच्याकडं लक्ष्मी आहे त्याच्याकडंच लक्ष्मी जाते, म्हणजे ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडेच पैसा जातो, आपल्याकडं पैसा येत नाही. हाच तर मेन शब्द आहे चुकीचा. असे शब्द आपण चुकीचे वापरतो ना, त्यामुळं आपल्याला कोणत्या गोष्टी लवकर मिळत नाहीत. आणि तुम्ही ज्याच्याकडे पैसा आहे ते लोक बघा कधीही म्हणत नाहीत की माझ्याजवळ नाही. नाही हा शब्दच मुळात म्हणायचा नाही. नाही म्हणलं ना की कोणतीही गोष्ट नाही 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 होत जाते. ब्रह्मांडाला काय पाहिजेल असतं? ब्रह्मांड हे काय आहे पहिल्यांदा समजून घ्या. ब्रह्मांड ही एक ऊर्जाने भरलेली एक अशी मोठी खजाना आहे, ऊर्जाने भरलेला. आणि तिथं फक्त पॉझिटिव्ह ऊर्जाला जागा आहे, तुमच्या निगेटिव्ह ऊर्जाला जागा नाही. पॉझिटिव्ह ऊर्जा ही कशी, म्हणजे ती परमेश्वराची ऊर्जा आहे, साक्षांत परमेश्वराची ऊर्जा आहे ती पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह ऊर्जा जी असते ती राक्षसाची असते, त्याला जागा नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार घ्यायचे, लक्षामध्ये ठेवायचं कधीही. आणि पॉझिटिव्ह ऊर्जा ज्याच्याजवळ आहे त्याला ब्रह्मांड द्यायलाच बसलेला आहे. ब्रह्मांडाजवळ कोणतीही गोष्ट अशी नाही जी तुम्हाला मिळणार नाही. सर्व काही ब्रह्मांडाजवळ आहे आणि सर्व काही आपल्याला ब्रह्मांडच देत असतो. फक्त गोष्ट कोणती आहे विचार करण्याची, की आपले विचार कसे आहेत. आपले विचार पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत, त्याप्रमाणे आपल्याला ती गोष्ट मिळत राहते. आणि तुम्ही जर म्हणले की नाही मी वाईटची मिळतंय का नाही, मी वाईट असं मनामध्ये काही आणलं की नाही याचं काय खरं असतं त्याचं काय, मग मिळणारच नाही. कोणत्याही गोष्टीला बघा, कोणत्याही गोष्टीला विश्वास हा खरा महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवणं. विश्वास तुम्ही कोणत्याही गोष्टीवर ठेवला ना की ती गोष्ट बरोबर ही होणार म्हणजे होणारच. आता बघा, आपली आई असली, आपली आई आहे. आता तुम्ही जन्मताच वेळेस तुम्ही लहान असतात, तुम्हाला तुमची आई हे कोण आहे माहिती नसतं. तुम्ही जसे 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 वाढत जातात तसे तसे तुम्हाला नाती समजत जातात. जन्मताच आईच्या पोटातनं पडलं पडलं कुणाच्या लक्षात नसतं ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे भाऊ बहीण, असं काय नाही. हळूहळू तुमच्या नजरेत सगळं येत जातं आणि ते तुम्ही त्याप्रमाणे वागत जाताय म्हणजे कसं तुमचा विश्वास बसत जातो. हो, ही खरंच माझी आई आहे, ही खरंच माझे पप्पा आहेत, हे माझे खरेच भाऊ बहीण आहेत. त्याप्रमाणे म्हणजे का, तुमचा विश्वास बसला. तुम्ही विश्वास ठेवला की ही माझी आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे. त्याप्रमाणे आपला विश्वास ब्रह्मांडावरही पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जांवर आपला विश्वास पाहिजे. पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे परमेश्वर, देव, याच्यावर आपला विश्वास पाहिजे.
की खरंच देव आहे, खरंच या सृष्टीवर कुठंतरी पॉझिटिव्ह ऊर्जा फिरत आहे आणि तोच देव आहे आणि तोच ऊर्जा जी आहे तीच आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे आपल्यातच परमेश्वर दडलेला आहे. हे खूप खोलवर गेलेलं आहे. तुम्ही जर भगवद्गीता जर वाचली ना, याचं सर्व ज्ञान तुम्हाला आपोआप मिळत राहील. तुम्ही पण विश्वास असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ब्रह्मांडामधनं आपल्याला सर्व काही गोष्टी मिळतात. तुम्ही आज मागितलं की उद्या मिळणार नाहीत, पण हळूहळू ते पूर्ण सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत राहतात. विश्वास हा महत्त्वाचा आहे आणि तुम्ही विश्वास जर ठेवाल, पॉझिटिव्ह ऊर्जा जर सतत तुमच्या जवळ असेल, तर 100% 101% तुम्हाला ती गोष्ट मिळत राहणार. आणि थोडी सोडी नाही, तुमच्या प्रमाणापेक्षा जास्त, तुमच्या गरजेपेक्षा जास्त तुम्हाला मिळत राहणार ते. फक्त विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह ऊर्जा जमा शरीरात करणं महत्त्वाचं आहे. आणि पॉझिटिव्ह ऊर्जा शरीरामध्ये निर्माण कसं होणार याचं तुम्ही लक्षामध्ये घ्या. ही ऊर्जा फक्त देवाचं नामस्मरण करण्यातच मिळणार. तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करत जा, शांत राहत जा, खूप शांत माइंड ठेवत जा. तुमच्या शरीरात आपोआप पॉझिटिव्ह ऊर्जा येत राहणार आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळत राहणार. ब्रह्मांड तुम्हाला पाहिजे ती गोष्ट देत राहणार. बरोबर? नमस्कार. व्हिडिओ जर आवडत असला तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. माझे विचार तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित जा. मला आवडेल तुमचं लिहिलेलं खरं वाचायला. नक्की कमेंट देत जा. जय श्री लक्ष्मीनारायण.